नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आजचा आमचा ट्रॅक आहे किल्ले घनगड. तर आता आम्ही दोघंच आलो आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, आम्ही दोघंच आलेलो होते. आमचे मित्र आम्ही दोघांनी सुरू केलं. आजकाल येत नाहीत, बिझी आहेत कामात. नेक्स्ट टाइम ट्राय करू, आम्ही सर्व येऊ पोरं ट्रॅकिंगला. आता आम्ही ट्रॅक चालू केलं आहे. सुरुवात चालू केली आम्ही. तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो. आता लेफ्ट साईडला एक मंदिर लागतो. हे बघा, हा. तर मित्रांनो, पूर्ण जंगलच आहे, पूर्ण सावली आहे. हे बघा, आणि कोण नाही, आम्ही दोघंच आहे ट्रॅकला आलेलो आहे. अशी कुठे पब्लिक दिसत तर नाही. तर मित्रांनो, थोडा पुढे आल्यावरती आपल्याला समोरच एकदम जुन्या काळातले, महाराजांच्या काळातला दीपस्तंभ दिसतोय बघा, एकदम प्रॉपर. हे बघा, आणि याच्या समोर बरोबर मंदिर आहे देवीचा. पुणे जिल्हा, मुळशी तालुका, ताम्हिणी घाटाजवळ, महाराष्ट्रातील घानगड. उंची समुद्र सपाटीपासून साधारणपणे 3000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर आहे. या किल्ल्याचा इतिहास सुमारे 300 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. घानगड हा मुळात कोरीगड आणि तेलंगड या किल्ल्यांमधील सुरक्षिततेसाठी वापरला जात असे. मित्रांनो, पुढे चालत एक लेफ्ट साईडला 2 हे लागलेत. हा व्ह्यू पॉइंट बघा. गडावर गुहा आणि पाण्याच्या टाक्या आहेत. या किल्ल्याच्या पायऱ्या खडकात कोरलेल्या आहेत. गडावरून कोरीगड, तेलंगड, सुधागड आणि कैलासगड हे किल्ले सहज दिसतात. गडाचा परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे. ट्रेकिंग. घानगड ट्रेक सोपा ते मध्यम पातळीचा आहे आणि ट्रेकर्ससाठी लोकप्रिय आहे. नजीकची ठिकाणे लोणावळा, कोरीगड, तेलंगड आणि ताम्हिणी वाट आहे. बघा, खाली पूर्ण दरी आहे आणि इथं वाट संपते आणि वरती पाण्याची टाकी आहे. हे बघा, तिथे आम्ही जात नाही. माझा मित्र घाबरला. हा बघा, तो बोलला नको म्हणून. तर मित्रांनो, आम्ही इथून आता आलो. हा दरवाजा इथून स्ट्रेट आलो ना आपण की तसे शिडे लागतात. हे बघा, शिड्यांच्या जरा पायऱ्या तर मध्ये मोठे मोठे आहेत. हे बघा,
मस्त वर आलो आणि त्याची पाणी टाकी आहे. हे बघा, इथं कायच नाही. इथून आपल्याला पुढं जायचं आहे. अशीच वाट आहे, पूर्ण पायऱ्या बिऱ्या काय नाही. हे बघा, पाऱ्यांच्या साईडला डायरेक्ट दरी आहे. आणि इथं थोडा वरती राहून पायऱ्या चढून ही पाणी टाकी आहे बघा. आणि त्याच्या पुढे पण एक अजून 2 पाण्यात टाकी आहेत. ही जॉईंट आहे वाटतं, नाही रे. हा थोडं पाणी चांगलं आहे. बघा, हा पाणी चांगलं आहे. याच्या पुढं पण एक टाकी आहे पाण्याची. नाही, पाणी टाकी नाही. हाय तर इथं पण टाकी आहे. हे बघा, आणि खाली साईडलाच गडावर राहण्यासाठीची सोय आहे. वर गेल्यावर एक गुहा आहे, तिथे 7 ते 8 जण झोपू शकतात. पाण्याचं एक टाके आहे, ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे. काय रे, टाकी आहे. बसण्याची जागा आहे ना. थोडा अजून पुढं आम्ही चालत आलो. 75% कंप्लीट झाले. हे बघा, आम्ही तिकडून वरती आलो. इथून पहिला दरवाजा कंप्लीट केला आणि तर दुसरा लागला बघा. हा बुरुज, गेट, दरवाजा आणि हा अर्धा कोसळलेला आहे. प्रथम आपल्याला श्री घनेश्वर महादेवाचं शिवलिंग, आई गारजाई मंदिर, वेताळ देव मंदिर, मारखिंड, गडाचा प्रथम प्रवेशद्वार, निसटलेला कातलाचा कडा, आई वाघजाई गुफा, पाण्याची टाके, बुरुज, गडाच्या सर्वात वर भगवा ध्वज आणि गडावरून दिसणारे किल्ले सुधागड, तैल बैला, सरसगड. तर मित्रांनो, एवढा का हार्ड ट्रॅक नाही, एकदम सोपं आहे. मध्ये फक्त थोडासा पॅच आहे, एकदम म्हणजे एवढा पण कठीण नाही, सोपं आहे. बिझनेससाठी जरा हे आहे, जरा तो छोटासा पॅच जरा हार्ड आहे. आता आम्ही पोहोचलो एकदम शेवटच्या टोकावरती,
इथं भगवा आहे, हा बघा. आणि कंप्लीट झाला ट्रॅक. नॉनस्टॉपला तर 1 तास होऊन जाईल एका तास कंप्लीट पूर्ण. वरती पाणी टाक्या भरपूर आहेत आणि आम्ही दोघंच आलो आहे. हा बघा, हा माझा मित्र प्रसाद. तुम्ही त्याला बघितलं असेल दुसऱ्या पहिल्या व्हिडिओमध्ये. मी चल गेला म्हणून तो आलास, येत नव्हतास. दर महिन्याला एक ट्रॅक करायचा असा आम्ही दोघांनी ठरवलं आहे. म्हणजे कोणी येऊ वगैरे नाही. हां, आम्ही दोघं येऊ. असं पुढा इथून आल्यावरती भगवा दिसा बघा. आणि त्याच्या पुढे गेलं तर एक जुनी बांधकाम दिसते, हे बघा. आणि अजून थोडा पुढे आम्ही पुढे चाललोय. अजून वाट आहे ते बघा, तो बघा. आणि हा शेवटचा पॉइंट. हे बघा. आणि आम्ही हा कंप्लीट केला ट्रॅक. मी पियालोच नाही पाणी. खाली उतरलो आणि ती तटबंदी होती. आणि हे जुन्या काळातले शौचालय, हे बघा. हे बघा, असे 2 आहेत. किंवा तटबंदी. मित्रांनो, आमचा ट्रॅक कंप्लीट झाला आहे आणि आता आम्ही उतरायला घेतोय. ट्रॅक एवढा का अवघड नव्हता, सोपा होता. 1 तास कंप्लीट होतो. वरती पाणी टाक्या भरपूर आहेत आणि 1-2 टाक्यामध्ये पाणी नाही, बाकी टाक्यामध्ये पाणी आहे. आता आम्ही उतरायला घेतोय. ऊन खूप आहे. 11:30 वाजले. आम्ही ट्राय करतो अर्ध्या तासात उतरायला. तुम्ही पण ट्रॅक करा. घरात बसून राहण्यापेक्षा महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा एकतरी किल्ले करा आपल्या महाराजांचे. तर चला, तुम्हाला जर आवडला असेल आमचा व्लॉग तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. माझं बाकी ना